नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधवर युनिक अकॅडमी पुणे महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषणच्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। तर यात बघा, सुरुवातीलाच हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो 2023 चा आहे। पहिलं क्लिअर करा, 2024 मध्ये तो डिक्लेअर झालाय, परंतु तो पुरस्काराचं वर्ष कुठलं आहे? 2023 हे वर्ष। राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार। आता तो कोणत्या कार्याबद्दल दिला जातो तर बघा, इथं महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात, हे वाक्य महत्त्वाचं, कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो। कोणाला दिला जातो तर कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो, हा एक भाग। त्यानंतर 30 जानेवारी 2024 रोजी हा पुरस्कार जाहीर झाला। पुरस्काराचं वर्ष मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला कोणतं आहे, 2023 हे पुरस्काराचं वर्ष आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की देवा जाधवर संपादित इयरबुक प्रकाशित झालेलं आहे। एप्रिल मधली राज्यसेवेची परीक्षा आणि जून मधील कंबाईनच्या परीक्षेकरिता 2023 चे इयरबुक अतिशय उपयुक्त असणार आहे। तसेच तुम्हाला जर काही करंट अफेअरच्या PDF फाईल मोफत पाहिजे असतील तर 8804563944 या क्रमांकावर तुम्ही हाय पाठवा, तुम्हाला PDF फाईल मिळून जातील। किंवा जे काही मी हे टॉपिक घेतोय त्या टॉपिकच्या PDF फाईल माझ्या टेलिग्राम चॅनलवर चालू घडामोडी बाय देवा जाधवर या टेलिग्राम चॅनलवर त्या PDF फाईल तुम्हाला मिळून जातील। ठीक आहे। आता बघा, 2023 चा जो काही पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना मिळालेला, तो 18व्या क्रमांकाचा आहे। आणि अशोक सराफ ही किती व्यक्ती आहे? 20वी व्यक्ती आहे। या दोन बाबी क्लिअर करा। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मध्ये जाहीर झाला, तो 18व्या क्रमांकाचा आहे। पुरस्काराचं वर्ष 23 आहे, पण पुरस्कार प्राप्त अशोक सराफ हे 20वी व्यक्ती आहेत महाराष्ट्र भूषण प्राप्त असणारे। ह्या बाबी या ठिकाणी लक्षात ठेवा। आता 2023च्या महाराष्ट्र भूषण निवड समितीचे अध्यक्ष कोण होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या महाराष्ट्र भूषण निवड समितीचे काय होते? अध्यक्ष होते। आणि अध्यक्षाबरोबर निवड समितीमध्ये सदस्य पण असतात। तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, विकास खारगे, डॉक्टर अनिल काकोडकर, वासुदेव कामत, डॉक्टर गोब देगुलकर, डॉक्टर शशिकला वंजारी, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि बिभीषण चौरे या सदस्यांनी आणि अध्यक्ष कोण? एकनाथ शिंदे यांनी 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची काय केली? निवड केलेली आहे। आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या बाबतीत आता ह्या दोन बाबी लक्षात घ्या। इथं घोषणा काय म्हणलं 1995 आणि सुरुवात काय म्हणलं 1996। बघा, 1995 ला महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजप शिवसेनेचं सरकार आलं, त्याला युती शासन म्हणतो। आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री युती शासनाचे पहिले कोण झाले? मनोहर जोशी झाले। युती शासनाचे म्हणले मी, महाराष्ट्राचे नाही, मनोहर जोशी झाले। आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे होते। त्यांच्या कालखंडामध्ये 1995 ला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण द्यायचा। आता यात लक्षात घ्या, तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राने उशीर केलाय। 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्र भूषण कधी सुरू झाला? 1996 ला। तुम्ही इतर राज्यात बघा, ती राज्य स्थापन झाल्यानंतर त्या वर्षी किंवा त्याच्या दुसऱ्या वर्षी किंवा 4-5 वर्षांनी लागलीच त्या ठिकाणचे भूषण पुरस्कार सुरू झाले। परंतु या ठिकाणी खूप उशिरा का होईना महाराष्ट्र शासनाने 1996 ला महाराष्ट्र भूषण पुरस्काराची काय केली? सुरुवात केली। पहिलाच पुरस्कार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे यांना मिळाला। आता या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर 25 लाख रुपये स्वरूप आहे सध्याचं। आता यात पूर्वीचं काय स्वरूप होतं, रक्कम किती दिली जात होती बघा। सुरुवातीला 5 लाख रुपये होतं, 2012 मध्ये 5 लाखाहून ते 10 लाख रुपये करण्यात आलं आणि परत 2023 मध्ये 10 लाखाहून ते 25 लाख करण्यात आलं। अशा पद्धतीचे हे स्वरूप लक्षात घ्या। बघा काय म्हणले, सुरुवातीला 5 लाख, 12 मध्ये 5 लाखाहून 10 लाख आणि 23 मध्ये 10 लाखाहून 25 लाख करण्यात आलं। म्हणून इथं स्वरूप किती दिले? आता 25 लाख हे स्वरूप दिलेलं आहे। क्लिअर झालं? यातल्या कोणत्याही मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारता येईल। घोषणा कधी झाली? 95। सुरुवात कधी झाली? 96। पहिला कोणला म्हणला? पु ल देशपांडेला। सध्या स्वरूप किती? 25 लाख। सुरुवातीला स्वरूप किती होतं? 5 लाख। 5 लाखाहून बदल कधी झाला? 2012 मध्ये बदल झाला। आणि त्या 5 लाखाहून 10 लाखामध्ये बदल कधी झाला तर या ठिकाणी 2023 मध्ये बदल झाला। अशा पद्धतीने हा भाग लक्षात घ्या। आता या ठिकाणी बघा, सप्टेंबर 2012 मध्ये
महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये 3 बदल करण्यात आले. किती बदल करण्यात आले? 3 बदल करण्यात आले. आणि ते बदल कोणी केले? तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बदल केलेत. मग महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये सप्टेंबर 2000 मध्ये काय बदल झालेत बघा. पहिला बदल काय? रक्कम 5 लाखाहून 10 लाख करण्यात आली. बरोबर आहे. दुसरा बदल काय? परप्रांतीय व्यक्तींना देखील तो देण्यात येणार. पूर्वी तो परप्रांतीय व्यक्तीला देण्यात येणार का नाही म्हणजे त्या संदर्भातली तरतूद नव्हती. परंतु दुसरा बदल जो सप्टेंबर 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी केला त्यामध्ये तरतूद काय आली की तो आता परप्रांतीय व्यक्तीला देण्यात येणार. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, आतापर्यंत एकाही परप्रांतीय व्यक्तीला महाराष्ट्र भूषण मिळालेलं नाही. तरतूद केली 12ला परंतु मिळालेला नाही. परंतु इथं काय म्हणलं बघा, ती परप्रांतीय व्यक्तीचं वास्तव्य महाराष्ट्रात किती वर्ष असावं? किमान 15 वर्ष वास्तव्य असावं अशी या ठिकाणी टाकलेली आहे. आणि तिसरा बदल काय केलाय बघा, केंद्र सरकारद्वारे जे नागरी पुरस्कार डिक्लेअर केले जातात 4, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. त्यातले पद्म पुरस्कार 3 आहेत, विभूषण, भूषण आणि श्री. ज्या व्यक्तीला पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री महाराष्ट्रातल्या ज्या व्यक्तीला मिळालाय त्यांना निवड करताना प्राधान्याने त्यांची निवड करावी अशा स्वरूपाचा, केलीच पाहिजे असं नाही, प्राधान्याने विचार करावा अशा स्वरूपाचा बदल केलाय. मग सप्टेंबर 2022 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणते बदल केले अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला तर आपल्या हे 3ही बदल महाराष्ट्र भूषणच्या संदर्भातले माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला आतापर्यंतचे महाराष्ट्र भूषण प्राप्त व्यक्ती पाहिजेत. आता तुम्ही म्हणताल सर हे पाहण्याची आवश्यकता आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी असं म्हणत असतो, तुम्हाला कोणत्याही परीक्षेत पास व्हायचं असेल तर तुमचा पहिला गुरु असतो PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. मग PYQ जर पाहिले असतील या पुरस्कारावरचे 5-6 वेळेस प्रश्न आतापर्यंत MPSCने विचारल्यात तर त्याच्यामध्ये या चार्टवर आधारित प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा होता, आतापर्यंत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण मिळालेलं नाही. ज्यावेळेस असा प्रश्न विचारत होतो त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आतापर्यंतचे जे काही 20 व्यक्ती आहेत त्या 20 व्यक्तीची नावं तुम्हाला माहीतच पाहिजेत तर आणि तरच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता, अन्यथा देऊ शकत नाही. अशोक सराफ यांना 2023 मिळालाय हे महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती, पण खालीलपैकी कोणाला मिळालं नाही हे जे पास होणारे विद्यार्थी त्यांनाच माहिती असतं फक्त. म्हणून आपल्याला पास होण्यामध्ये बसायचंय तर आपल्याला 20च्या 20 व्यक्तीची नावं माहीत करून घ्यायची. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे 1996, क्षेत्र कोणते? साहित्य, त्यांचं क्षेत्र सुद्धा महत्वाचं आहे. लता मंगेशकरला 1997 ला मिळाला कला क्षेत्र. विजय भटकर 1999 विज्ञान या क्षेत्रासाठी. सचिन तेंडुलकरला 2001 ला क्रीडा या क्षेत्रासाठी. भीमसेन जोशी यांना 2002 ला गायन या क्षेत्रासाठी. अभय बंग आणि राणी बंग इथं पहिल्यांदा विभागून देण्यात आलं, लक्षात घ्या. 2003 ला समाज कार्यासाठी. इथं असं म्हटलं जातं, ते काही शासनाने अधिकृत डिक्लेअर केलं नव्हतं पण म्हटलं जातं, 1-2 लेखामध्ये उल्लेख आहे की हा पुरस्कार 2003 ला त्यावेळेचे मुख्यमंत्री जे होते विलासराव देशमुख यांनी तो निळू फुले यांना जाहीर करायचं ठरलं होतं. सोशल मीडिया त्यावेळेस काय सोशल मीडियावर स्ट्रॉंग नव्हता, मीडियामध्ये तसं काही बातमी आली नव्हती, परंतु 1-2 लेखामध्ये सांगितले. म्हणून निळू फुले यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिले की माझ्यापेक्षा सुद्धा खूप चांगलं कार्य करणारे महाराष्ट्रामध्ये अभयभंग आणि राणीबंग आहेत. मी व्यावसायिक नाटककार आहे, अभिनेता आहे, माझ्याऐवजी यांना द्या. म्हणून त्या ठिकाणी विलासराव देशमुख यांनी अभयभंग आणि राणीबंग यांना 2003चा समाज कार्यासाठी दिला. बाबा आमटे यांना 2004चा समाज कार्यासाठी. रघुनाथ मासेलकर यांना 2005चा विज्ञान या क्षेत्रासाठी. रतन टाटा यांना 2006चा उद्योग या क्षेत्रासाठी देण्यात आला. 2007चा RK पाटील यांना प्रशासन या क्षेत्रासाठी. त्यानंतर नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर आणि त्यांना विभागून त्यांच्याबरोबर जी व्यक्ती आहे ती मंगेश पाडगावकर 2008चा समाज कार्य आणि साहित्य. नानासाहेब धर्माधिकारी समाज कार्य आणि मंगेश पाडगावकर साहित्य. सुलोचना लाटकर यांना 2009चा कला या क्षेत्रासाठी. जयंत नारळकरी 2010चा विज्ञान या क्षेत्रासाठी. अनिल काकोडकर 2011 विज्ञान या क्षेत्रासाठी. 11 नंतर डायरेक्ट 15 दिला. दरवर्षी द्यावा असं बंधन नाही, हे यावरून सिद्ध होतं. बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आला तो साहित्य या क्षेत्रासाठी. त्यानंतर 15 नंतर डायरेक्ट 21 ला देण्यात आलाय आशा भोसले यांना गायन या क्षेत्रासाठी. त्यावेळेचे मुख्यमंत्री कोण होते? उद्धव ठाकरे होते. आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 ला समाज कार्यासाठी आणि अशोक सराफ यांना 2023 कला या क्षेत्रासाठी. आता बघा काही पेपरला असं आले की कला क्षेत्रातील पहिली व्यक्ती अशोक सराफ. अशोक सराफ हे अभिनेते म्हणून पहिले आहेत, परंतु तसा जर विचार केला तर एक लक्षात येईल कला क्षेत्रातील ऑलरेडी सुलोचना लाटकर आहेत म्हणून ते चुकीचं आहे विधान. पुरुष अभिनेता म्हणून पहिले ते असतील, महिला अभिनेता म्हणून सुलोचना लाटकर असतील. त्यामुळे त्या विधानाच्या बाबतीत जास्त गोंधळ करून घेण्याची गरज नाही. अभिनेता म्हणून ऑलरेडी सुलोचना लाटकर यांना देखील मिळालेला आहे, परंतु महिला क्षेत्रातील पहिला अभिनेता आणि पुरुष क्षेत्रातील पहिले अभिनेता म्हटलं तर अशोक सराफ हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे.
आता हे जे आपण 18 क्रमांक आहेत, व्यक्ती किती आहेत 20. आता 20 व्यक्ती काय, 2 वेळेस विभागून मंगेश पाडगावकर आणि नानासाहेब धर्माधिकारी, इथं राणी बंग आणि अभय बंग म्हणून इथं टोटल व्यक्ती 20 होत्या, क्रमांक 18 आहे. आता या चार्टवर आधारित पुरस्काराची वैशिष्ट्ये पाहिजे तर अतिशय महत्वाचा भाग आहे. वडील आणि मुलगा यांना महाराष्ट्र भूषण मिळाला आहे. नानासाहेब धर्माधिकारी हे वडील आणि आप्पासाहेब धर्माधिकारी त्यांचा मुलगा यांना या ठिकाणी काय मिळालेलं आहे, महाराष्ट्र भूषण. पती आणि पत्नी यांना अभय बंग आणि राणी बंग यांना मिळाला विभागून. बहिणी बहिणीला देखील मिळाला आहे, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना मिळाला आहे. मरणोत्तर महाराष्ट्र भूषण मिळणारे एकमेव व्यक्ती नानासाहेब धर्माधिकारी आणि आतापर्यंत 4 महिलांना महाराष्ट्र भूषण, लता मंगेशकर, राणी बंग, सुलोचना लाटकर आणि आशा भोसले. त्या चार्टमध्ये मी वर्ष दिले आहेत, परत इथे रिपीट करत नाहीत. हा मुद्दा जी वैशिष्ट्याचा आहे हा अतिशय महत्वाचा आहे. हा करूनच जायचं, व्यवस्थित पाठ करून जायचं. क्लिअर होतं सगळ्यांचं? चला पुढला मुद्दा. आता बघा, ज्या व्यक्तीला 2023चा पुरस्कार मिळाला आहे, अभिनेत्याला, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना, त्यांच्याविषयीची माहिती पण खूप महत्वाची आहे. 4 जून 1947ला जन्म झाला अशोक सराफ यांचा. अनेक मराठी, हिंदी मालिका तसेच नाटकामध्ये त्यांनी काम केलं. विनोदी भूमिका साकारण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. हा भाग महत्वाचा आहे. विनोदी भूमिका तुम्ही बघितलं असेल 70-80च्या दशकामध्ये जर बघितलं तर विनोदी भूमिका साकारण्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेपूर त्यांनी खूप महत्वाच्या भूमिका केल्या आहेत, अनेक चित्रपटामध्ये केल्या आहेत. 1969 पासून चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर काम करण्यास त्यांनी काय केली, सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट जानकी 1969चा. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातील उदिशकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. आता ही विधान मी का सांगतो लक्षात घ्या. तुम्हाला असाही प्रश्न येईल, नुसतं फॅक्च्युअल प्रश्न येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न असा येईल, नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना प्राप्त झाला, त्यांच्याबाबतची विधाने लक्षात घ्या. त्यावेळेस ही सगळी विधानं, त्यांच्या संदर्भातली वाक्य आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आतापर्यंत 300हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केला. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ते नोकरीला होते. जवळजवळ 10 वर्ष नोकरी केली, पण तिथं त्यांचं मन रमत नव्हतं. शेवटी त्याचं नाटक, अभिनय हे याच ठिकाणी मन रमत होतं. 80च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली. त्यांच्या अनेक चित्रपटामध्ये खूप महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्यानंतर पत्नी निवेदिता जोशी सराफ यांच्यासोबत त्यांनी निर्मिती संस्था स्थापन करून टन टना टन व काही हिंदी मालिकाही बनवल्या. त्यांनी काही मालिका देखील मराठी आणि हिंदी बनवलेल्या आहेत. हम 5 हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. बघा, हम 5 नावाची हिंदी मालिका आहे, ती विशेष लोकप्रियता म्हणजे ती सर्वात जास्त गाजली होती. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दामाद या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. कला क्षेत्रात आदराने त्यांना अशोक मामा म्हणून ओळखले जाते. टोपण नाव कुठलं, अशोक मामा म्हणून. आणि त्यांच्यावर आधारित एक पुस्तक देखील आहे, मी बहुरूपी नावाचं. ग्रंथाली प्रकाशनानं 2022ला प्रकाशित केलं, परंतु या पुस्तकाचं शब्दांकन कोणी केलं तर मीना कर्णिक यांनी हे शब्दांकन केलंय. अशोक सराफ यांचं पुस्तक कुठलं, मी बहुरूपी नावाचं पुस्तक. आता त्यांनी भूमिका केल्या निवडक मराठी चित्रपट. आता त्यांनी अनेक, मगाच आपण पहिलं वाक्य काय पाहिलं, 300 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलेलं आहे. त्यांचे तुम्ही डायलॉग जर बघितले तर त्यावेळेस जर तुम्ही चित्रपट पाहिले असतील त्यांचे, तुम्ही जर फॅन असाल त्यांचे, तर तुम्ही बघा त्यांच्या प्रत्येक चित्रपटातनं काही ना काही घेण्यासारखं होतं. विनोदी भूमिका होत्या आणि खूप निखळपणाने त्यांनी सर्वांना, महाराष्ट्रातल्या जे काय प्रेक्षक वर्ग त्यांना हसवलं होतं. त्याचे निवडक चित्रपट पाहू. आता हे का पाहिजे तर कोणत्या चित्रपटात भूमिका केली किंवा नाही केली असा प्रश्न आला तरी माहीत असावा. अशी ही बनवा बनवी, धूमधडाका, पांडू हवालदार. तुम्ही बघा सोशल मीडियावर सध्या लिंबू कलरच्या साडीचा डायलॉग ऐकता अशोक सराफचं. त्यात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की कुठल्या चित्रपटातला आहे, बघू किती लोकांना माहिती. त्यानंतर राम राम गंगाराम, शुभमंगल सावधान, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, फेकाफेकी, एक डाव भूताचा, सगळी बोंबाबोंब, नवरा माझा नवसाचा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, टोपीवर टोपी, निशाणी डावा अंगठा, अशा मराठी चित्रपटामध्ये काम केलं. अनेक आहेत पण निवडक मी इथं दिले. त्यांनी भूमिका केलेले निवडक हिंदी चित्रपट, करण अर्जुन, कोयला, एस बॉस, सिंगम, प्यार किया तो डरना क्या, जोरू का गुलाम, बेनाम बादशाह अशा हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आता अशोक सराफ यांना जसा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 23चा मिळाला आहे, तसंच विद्यार्थी मित्रांनो त्यांना आणखी इतर काही पुरस्कार मिळाले. 1977ला राम राम गंगारामसाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला. एकूण 5 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पांडू हवालदार या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. सवाई हवालदार या चित्रपटाचा स्क्रीन पुरस्कार, भोजपुरी फिल्म पुरस्कार, मायका बटुआ देखील त्यांना मिळालेला आहे.
मराठी चित्रपटासाठी राज्य सरकारचे त्यांना जवळजवळ 10 पुरस्कार मिळाले आणि महाराष्ट्राचा आवडता कोण मधील सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार देखील या ठिकाणी अशोक सराफ यांना मिळाला आहे. म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या संदर्भातली प्राथमिक माहिती, त्या पुरस्काराची वैशिष्ट्ये, पुरस्काराची यादी आणि ज्या व्यक्तीला प्राप्त झालाय याची पूर्ण माहिती मी डिटेल स्वरूपात तुमच्या समोर दिलेली आहे. आणि या माहितीची PDF सुद्धा माझ्या टेलिग्रामला चालू घडामोडी बाय देवाजवळ ह्या टेलिग्रामवर तुम्हाला याची PDF सुद्धा मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीची कंबाईनची बॅच जी आहे ती 5 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होती. या बॅचच्या संदर्भातली डिटेल माहिती युनिक अकॅडमीच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल किंवा तुमच्याकडे नंबर असतील तर त्या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आणि या पुरस्काराबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली याचं उत्तर म्हणण्याविषयी मी असं म्हणेल की तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया निश्चितच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकाला अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, राज्य सेवा परीक्षा 2025 ची तयारी करताय तर मग राज्य सेवा परीक्षा 2025 ही आयोगाच्या नवीन बदललेल्या अभ्यास पद्धतीनुसार, ज्याला वर्णनात्मक, लेखी, दीर्घोत्तरी किंवा पॉप्युलरली आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो, या पॅटर्ननुसार ही परीक्षा होते. आणि मग या बदललेल्या पॅटर्नचा विचार करून द युनिक अकॅडमी येत्या 5 फेब्रुवारी पासून आपली 1 इयर इंटिग्रेटेड बॅच अनाऊन्स करते. 5 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या बॅचचे डेमो लेक्चर्स 5 ते 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत आपण ऑफलाईन, ऑनलाईन किंवा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अटेंड करू शकता. या बॅचचे ऑफलाईन लेक्चर्स द युनिक अकॅडमीचा नवीन कॅम्पस विच इज शिवम कॉम्प्लेक्स, 3री इमारत, कन्या शाळे शेजारी, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी तुम्ही अटेंड करू शकता. किंवा ऑनलाईन स्वरूपात हे लेक्चर्स तुम्ही द युनिक अकॅडमीच्या अँड्रॉइड किंवा iOS ऍप वरून तुम्ही अटेंड करू शकता. या संदर्भातले कोणत्याही स्वरूपाचे तुमचे जर प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेला जो संपर्क क्रमांक आहे विच इज 8929920917 यावरती संपर्क साधा किंवा www.theunicacademy.co.in या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि निकालाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीच्या या 1 इयर इंटिग्रेटेड बॅचचे डेमो लेक्चर्स आजच रजिस्टर करा. धन्यवाद.